नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 11 नोव्हेंबरच्या भागामध्ये मित्रांनो त्यांनी आजचा भाग खूपच धमाकेदार दाखवलेला आहे. कारण काय होतं, जीवाला आता सर्वजण विचारत असतात. विक्रम तर खूप चिडलेला असतो आणि तो रागारागात खूप विचारत असतो आणि अखेर जीवा आता सर्व काही कबूल करतो की माझी म्हणजे मी चुकीच्या माणसासोबत व्यवहार केला वगैरे आणि तो भास्करचं नाव सुद्धा घेतो. तर तेव्हा वसूमध्ये पडते आणि विचारते, पण एवढे 10 कोटी तू कसे काय उभा केलेस? तर तेव्हा नंदिनी सांगू लागते की बाबा त्यांनी 5 कोटी त्यांना शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट झालेला आहे आणि त्यांनी 5 कोटींचं लोन उभारलेलं आहे. तर जीवा तेव्हा तिला म्हणतो, नाही हे सगळं काही खोटं आहे आणि जे काही खरं असतं ते जीवा आता सगळ्यांच्या समोर सांगतो की त्याने हार विकलेला आहे आणि त्याच्या एफडीज मोडलेल्या आहेत आणि शाहूवाडीची जमीन विकलेली आहे. तर ते ऐकल्यानंतर सगळ्यांना मित्रांनो धक्का बसतो आणि त्यानंतर आता लगेच वसू आणि रम्या सुद्धा या दोघांना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करू लागतात. तर काव्य आता त्यांच्यामध्ये पडते आणि म्हणते, म्हणजे ती रागारागात त्या दोघींना बोलता बोलता बोलून जाते की हे सगळं काही मला माहिती होतं. आणि तेव्हा आता पार्थ काव्यावरती खूप चिडतो. तुम्हाला माहिती होतं तर तुम्ही मला सांगायला पाहिजे होतं. आणि त्या रागारागामध्ये आता पार्थ काव्याला म्हणतो की तुम्ही माझ्याशी आता बोलूच नका. आणि तेव्हा आता जीवा सुद्धा इकडे विक्रमला म्हणतो, बाबा मला माफ करा, तुम्ही जी सांगाल ती शिक्षा मी सहन करायला तयार आहे. तर तेव्हा विक्रम त्याला म्हणतो, आता उद्यापासून तू ऑफिसला रोज यायचंस आणि मान मोडेपर्यंत काम करायचं आहेस, हीच तुझी शिक्षा आहे. तर मित्रांनो चला आजच्या भागाला आपण सुरुवातीपासून बघूयात. मित्रांनो आपण काल बघितलं की विक्रम आता जीवावरती खूप ओरडत असतो आणि त्यानंतर जीवा अखेर कबूल करतो की त्याच्याकडे हार नाहीये. तर आजच्या भागामध्ये नंदिनी आता त्याला विचारते, काय झालं, हार कुठे आहे, कुठे गेला हार? तर विक्रम म्हणजे जेव्हा काही बोलत नाही म्हटल्यानंतर विक्रम त्याच्यावरती परत ओरडतो, म्हणतो अरे बोल ना, काय विचारते ती, उत्तर दे की तिच्या प्रश्नाला. तर तेव्हा मानिनी विक्रमला शांत करू लागते, म्हणते अहो तुम्ही शांत व्हा, मी बोलते जीवासोबत. आणि त्यानंतर ती जीवाला विचारते, अरे जीवा, अरे काय म्हणतायत हे सगळे, बोल काहीतरी, कुठे आहे हार? तर जीवा आता सांगतो, मी तो हार विकला. आणि त्याने असं सांगितल्यानंतर सगळ्यांतर खूप मोठा धक्का बसतो आणि सर्वजण धक्क्याने जीवाकडे बघू लागतात. तर पार्थ आता रागारागाने पुढे जातो आणि जीवाला आपल्या दिशेने वळवून त्याला म्हणतो, अरे विकलास, पण का विकलास? तर जीवा त्याला सांगतो, नाही नाही, मला पैसे हवे होते. तर पार्थ त्याला म्हणतो, अरे पैसे हवे होते म्हणून तू हार विकलास? तर तेव्हा जीवा सांगतो, माझा नाईलाज होता. तर पार्थ त्याला विचारतो, अरे जीवा, असला कसला नाईलाज होता तुझा की तुला आजीचा हार विकावा लागला? अरे बोल चटचट, असं म्हणून तो ओरडतो. तर तेव्हा काव्या पार्थला थोडं शांत व्हायला सांगते. तर जेव्हा त्याला सांगतो, गरज गरज होती. आणि असं त्याने म्हटल्यानंतर आता वसू जोराने ओरडत त्याच्या अंगावरती जाते, म्हणते अरे गरज, कसली गरज होती, सांग ना, तुला कसली गरज होती? अरे आमच्या आईने तिचा हार तुझ्याकडे सांभाळायसाठी दिला होता ना, तरी मी माझ्या आईला सतत सांगायचे की अगं हा नातू आहे तुझा, उद्या ना हा हार तो तिच्या बायकोला देईल, तो ना हार तिच्या बायकोकडे दिल्यानंतर ती तो मोडेल आणि नवीन दागिना करेल, त्यापेक्षा माझ्या रम्याला दे, ती निदान जन्मभर देशमुखांची आठवण मिळून मिरवेल तरी. अरे तरी सुद्धा नाही, आईचा लाडका होतास ना म्हणून दिला तुला, आणि तू नालायक तोच हार विकून आलास, असं ती बोलत असते. पण जीवा मात्र अजून सुद्धा आता मान खाली घालूनच उभा असतो. तर तेव्हा आता वसू अति करायला लागलेलं दिसल्यानंतर रम्या पुढे येते आणि म्हणते, अगं आई बास झालं, अगं आता ओरडून रडून काही उपयोग आहे का? हा जीवा ना तो हार आधीच विकून आलेला आहे. आणि जीवाला म्हणते, दिस इज नॉट डन जीवा. तर तेव्हा मानेनी आता त्या दोघींना म्हणते, पुरे रम्या प्लीज, आता तुम्ही दोघी आता आरडाओरडा करू नका. तर विक्रम आता मध्ये पडतो, म्हणतो आम्ही गप्पच राहिलेलो आहे ना, हा तुझा लेक काय पराक्रम करून आलेला आहे. तर मानेनी त्याला म्हणते, तुम्ही जरा शांत व्हा, आणि तुम्हाला कोणी सांगितलं की हे सगळं काही जीवाने केलेलं आहे? तर विक्रम तिला म्हणतो, हो अतिशय महत्वाचा प्रश्न विचारलेला आहेस तू. आपल्या सगळ्यांचं ठरल्याप्रमाणे ना मी आईच्या कानातले, तिच्या बांगड्या, ते सगळं काही घेऊन गेलो मी आपल्या नेहमीच्या ज्वेलर्स कडे, जिथून आपण वर्षभर ना आपल्या मनातले म्हणजे लाखभर दागिने आपण विकत घेतो. ते नानूभाई त्यांनी मला विचारलं, ते म्हणाले, विक्रम केम छो, घरी सगळं काही ठीक आहे ना? कारण तुम्ही तुमच्या आईचे दागिने पॉलिश करायला इथे घेऊन आलात, तिथंच तुमचे जन्मजे पैशांची गरज होती म्हणून दागिने विकायला आलेले होते, असं त्यानं सांगितल्यानंतर आता परत सगळ्यांना धक्का बसतो. आणि विक्रम आता जीवाला विचारतो, अरे कशाची लाज बाळगायची होती मी? माझा मुलगा लपून छपून दागिने विकून येतो याची, माझ्या आईचा तो अमूल्य हार विकून येतो याची?
आणि मला त्याबद्दल काहीच कळत नाही आणि त्या बाबतीत मला काही समजत नाही आणि हा ज्वेलर्स मला सांगतो आणि परत तो अजून जास्त रागराग करू लागतो. म्हणतो, अरे काय रे, उत्तर दे मला, का हार विकलास तू? अरे पैशाची गरज होती ना तर माझ्याकडे मागायचं होतंस, हार का विकलास तू? आय नीड अन एक्सप्लेनेशन, बोल. असं तो बोलत असताना आता जास्त हायपर व्हायला लागल्यानंतर नंदिनी आता मध्ये येते आणि म्हणते, बाबा तुम्ही थांबा, बोलतील ते. आणि ती आता जीवाला विचारू लागते, जीवा बोला, काय झालेलं आहे, सांगा ना, कुठे गेला, तुम्ही जे काही असेल ना ते सांगून टाका. असं ती बोलत असताना जीवा म्हणतो, आनंद निवास परत मिळवण्यासाठी. आणि असं त्यानं सांगितल्यानंतर नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकते. तर वसू आता परत मध्ये पडते आणि म्हणते, वा वा, छान चाललेलं आहे तुमचं, म्हणजे तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, असंच ना? आणि नंदिनीला म्हणते, अगं काय ग नंदिनी, तू अगदी ओरडून ओरडून जीवाला विचारतेस, हार का विकलास, हार का विकलात, जसं काही तुला माहितीच नाहीये. अगं तुला नक्कीच माहिती असणार, कारण तो हार ना त्याने तुझ्या आनंद निवाससाठी विकला. तर तेव्हा पार्थ वसूला थांबवतो, म्हणतो, एक मिनिट वसू आत्या, आणि जीवाला विचारतो, जीवा हा काय प्रकार आहे, आनंद निवास वाचवण्यासाठी हार विकला? आणि नंदिनीला विचारतो, नंदिनी काय झालेलं आहे आनंद निवासला? तर तेव्हा विक्रम सुद्धा राग राग करू लागतो परत आणि नंदिनीला म्हणतो, नंदिनी अगं काय ग, तो काय विचारतोय, काय झालेलं आहे तुझ्या आनंद निवासचं? तर तेव्हा जीवा म्हणतो, नाही नाही, तिला नका विचारू, मी सांगतो. तर नंदिनी म्हणते, नाही नाही, मी सांगते ना. आणि ती सांगू लागते, म्हणते, काय झालंय ना बाबा, खरं तर या सगळ्यामध्ये ना जीवांची काही एक चूक नाहीये. तर जीवा नंदिनीला थांबवतो, म्हणतो, नाही नंदिनी, आणि विक्रमला म्हणू लागतो, चूक माझीच होती, माझ्यामुळे आनंद निवास जाणार होतं, कारण मी चुकीच्या माणसासोबत व्यवहार केलेला होता. आणि असं त्यानं सांगितल्यानंतर या सगळ्यांना काही कळेनासच होतं, पण वसू मात्र गालातल्या गालात हसत असते. तर मानिनी विचारते, अरे व्यवहार म्हणजे काय, कुणाबरोबर व्यवहार केला होतास? तर जीवा सांगतो, भास्कर काकांच्या सोबत. आणि तेव्हा रम्या आणि वसू तर हसतच असतात. तर आता जीवा जे काही त्याने त्याच्या बाबतीत घडलेलं असतं ते सगळं काही डिटेल्स मध्ये आता सांगू लागतो. आणि ते ऐकत असताना मात्र सगळ्यांना धक्क्यावरती धक्के बसत असतात. तो सांगतो की आनंद निवासच्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी जाधव सर तिथे आलेले होते आणि त्यांनी आनंद निवास माझ्या मालकीचं असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर ते बुलडोजर सुद्धा घेऊन आलेले होते आनंद निवास पाडायसाठी. आणि त्यानंतर नंदिनीने आणि जीवाने प्रयत्न करून ते आनंद निवास पाडण्यापासून थांबवलेलं असतं आणि त्यानंतर जीवानाच हे सर्व काही प्लॅनिंग करून ऑक्शन केलेलं असतं आणि ऑक्शन सुरू असताना जीवाने 10 करोडची बोली लावलेली असते. असं तो आता सर्व काही इथे सगळ्यांना सांगतो. तर मानिनी म्हणते, अरे हे सगळं काय आहे? आणि ती नंदिनीला म्हणते, अगं नंदिनी, इतकं सगळं काही झालं आणि आम्ही कुठे होतो? अगं नंदिनी, आपण रोज बोलतो ना एकमेकींशी, एकाच घरात राहतो आपण, पण तुलाही काही सांगावंसं नाही वाटलं? असं ती रडत रडत विचारते. तर तेव्हा पार्थ सुद्धा जीवाला म्हणतो, अरे काल रात्री पाऱ्यावरती बसून बोलत होतो आपण, तेव्हा का नाही सांगितलं मला? काय झालेलं आहे बोल, असं म्हणून तो जोराने ओरडतो. तर त्याने आता ओरडल्यानंतर काव्या पार्थला थांबवायचा प्रयत्न करत असते. तर पार्थ आता काव्याकडे बोट करतो आणि तिला म्हणतो, तुम्ही मध्ये बोलू नका. आणि तो परत जीवावरती ओरडतो. तर जीवा पुढे सांगू लागतो, म्हणतो, मी स्वतःचं काम सुरू करत होतो. आणि म्हणतो, भास्कर काका. तर पार्थ म्हणतो, अरे तू मध्ये आवरून बाहेर कुठेतरी जात होतास, तर तेव्हा मला तू म्हणाला होतास की दादा तुला माझा अभिमान वाटेल, आणि हे तेव्हा असलं हे काम करायला गेला होतास तू? अरे भास्कर काकांच्या बरोबर व्यवहार केलास तू? अरे तो माणूस काय लायकीचा आहे माहिती नाहीये का तुला? आणि असं त्यानं ओरडल्यानंतर आता काव्या परत मध्ये पडत असते. तर पार्थ परत तिला थांबवतो. तर विक्रम आता म्हणतो, बघतेस ना मानिनी, आपला मुलगा आपल्याला लपून, आपल्यापासून लपून काय काय करतोय ते, आणि त्याच्या बायकोची सुद्धा त्याला पूर्ण साथ आहे, असंच म्हणावं लागेल. अरे एवढी मोठी गोष्ट, एवढा मोठा व्यवहार आपल्याला न सांगताच हे लोक करतायत. अगं म्हणजे आपण आई बाप म्हणून नालायकच आहोत. तर तेव्हा जेव्हा बाबा बाबा असं म्हणत पुढे येत असतो, तर तेव्हा विक्रम त्याला म्हणतो, जस्ट शट अप, नाहीतर अशी एक सनकन कानाखाली लावेन मी तुझ्या. अरे ज्या माणसासोबत मैत्रीचे संबंध सुद्धा ठेवलेले नाहीत मी, अरे त्याच्यासोबत व्यवहार करायला निघालास तू? अरे इतका बेअक्कल कसा काय झालास रे तू? तर तेव्हा नंदिनी मध्ये म्हणते, बाबा अहो ते त्यावेळेस जेव्हा इन्व्हेस्टर शोधत होते आणि त्या भास्कर काकांनी एकदम वेगळं चित्र उभं केलं त्यांच्या समोर, त्यांना फसवलेलं आहे बाबा त्यांनी. तर तेव्हा विक्रम तिला म्हणतो, अगं नंदिनी, तुझ्या या मूर्ख नवऱ्याची अजून किती बाजू घेणार आहेस तू? लहान आहे का तो? आणि त्याचं एक सोड, तुला तरी बोलायला तोंड नाही का ग? आणि तुला सुद्धा विचारलेलं होतं, तूही आम्हाला सांगितलं नाहीसच ना?
आणि तुलाही विचारलं होतं मी तुझ्या आनंद निवासचं काय झालं, कसा झाला तिकडचा कार्यक्रम, विचारलं होतं ना तुला. आणि त्यावेळेस आता तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस विक्रमने तिला विचारलेलं असतं की आनंद निवासची अॅनिव्हर्सरी कशी झाली. तर विक्रम आता तिला म्हणतो, तुम्हाला विचारून सुद्धा तरी सुद्धा तुम्ही सांगितलेलं नाही, याचा अर्थ कोट आमच्या संवादात नाही तर तुमच्या समंजसपणामध्ये आहे. अरे या तुझ्या नवऱ्याला ना काडीची अक्कल नाहीये, काडीचा अनुभव नाही, पण तुला तरी कळतं का नाही, तुला कळतं का नाही 10 कोटी ही छोटी रक्कम आहे का, कळतंय का काही. तर आता वसू या सगळ्यांच्या मध्ये पडते बरोबर, म्हणते बरं ते ठीक आहे पण मला एक गोष्ट कळत नाहीये, पण 10 कोटी तू आणलेस कुठून जीवा. अरे पार्थ आणि विक्रमला माहिती नसताना कुठून आणलेस तू 10 कोटी रुपये. तर तेव्हा रम्या सुद्धा लगेच नाटक करू लागते, म्हणते वसूला अगं आई त्याने कंपनीमधून उचलले असतील. तर वसू म्हणते अगं मग पार्थ आणि विक्रमला नसतं का कळालं. तर तेव्हा रम्या म्हणते अगं मग आजीचे दागिने विकून उभा केले असतील, तुला काय करायचं आहे या सगळ्याशी. तर वसू म्हणते रम्या तसं नाही, आता प्रकरण बाहेर आलं आहे ना मग ते धसाच न्यायलाच पाहिजे. आणि तू काय जीवासारखी मूर्ख आहेस का. अगं आईचा एक हार विकून 10 कोटी रुपये उभे राहणार आहेत का. आणि त्यानंतर जे जीवाला परत विचारते काय रे जीवा कुठून आणलेस तू इतके पैसे. आणि म्हणते अरे देवा कुठे चोरी वगैरे केली नाहीस ना रे. तर तेव्हा नंदिनी वसूला गप्प बसायला सांगते, म्हणते अहो वसू आत्या तुम्ही काय बोलताय, चोरी लबाडी करणाऱ्या मधले नाहीयेत जीवा, स्वाभिमानी आहेत जीवा, त्यांनी 10 कोटी कोठून आणले ना मी सांगते. आणि ती सांगू लागते, जीवाने तिला जे उत्तर दिलेलं असतं तेच ती सांगू लागते, म्हणते 5 कोटी ना जीवाना शेअर मार्केटच्या प्रॉफिट मधून त्यांना मिळालेले आहेत आणि 5 कोटींचं त्यांनी लोन केलेलं आहे असं तिने सांगितल्यानंतर आता जीवा म्हणतो मी खोटं बोललेलो आहे तुझ्याशी. आणि असं त्याने म्हटल्यानंतर नंदिनीला परत धक्का बसतो. तर वसू लगेचच म्हणते घ्या अजून एक खोटं. तर नंदिनी आता थोडस रडत त्याला विचारते अहो मग जीवा काय खरं आहे. तर जीवा आता सांगू लागतो डोळे पुसत म्हणतो मी 10 कोटी ना माझे काही एफडीज मोडून आणि त्यानंतर आजीचा दागिना विकला आणि असं म्हणून तो आता थांबतो. तर तेव्हा विक्रम त्याला विचारतो अरे आणि काय बोल. तर जीवा सांगतो मी शाहूवाडीची प्रॉपर्टी विकली. आणि असं त्याने आता सांगितल्यानंतर या सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते आणि सर्वजण तोंडावरतीच हात घेतात. तर वसू आता म्हणते अरे ज्या प्रॉपर्टीसाठी 12 वर्षे केस चालली, विक्रमने एक टक लढा दिला, ती केस जिंकली, ती प्रॉपर्टी मिळवली, ती तुझ्या नावावरती केली आणि तू काय केलंस, तू तीच प्रॉपर्टी विकून टाकलीस. तर नंदिनी म्हणते अहो जीवा तुम्ही हे काय केलं. तर आता पार्थ अजून चिडतो आणि त्याला परत जीवाला म्हणतो अरे जीवा तू मला एका शब्दाने सांगितलं नाहीस, अरे एकदा सांगितलं असतंस ना तर मी दिले असते तुला पैसे, अरे आम्ही काही सगळे परके आहोत का. तर तेव्हा जीवा म्हणतो कारण ना मला सगळ्या स्वतःच्या जीवावरती सगळं काही ठीक करायचं होतं, नंदिनीचं हसू परत आणायचं होतं, माझं काम सुरू करायचं होतं आणि मी चुकलेलो आहे ना हे तुमच्या समोर मला गिरवायचं नव्हतं, उलट मी सगळं काही हे ठीक केलेलं आहे हे तुमच्या समोर मिरवायचं होतं. आणि म्हणतो प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा, मी सगळं काही परत मिळवेन, मी पैसे मिळवेन, मी माझं काम सुरू करेन, मी सगळी प्रॉपर्टी परत मिळवेन. आणि म्हणतो विक्रमला बाबा मी आजीचा हार सुद्धा परत मिळवेन. असं त्यानं म्हटल्यानंतर आता अखेर विक्रमचा तोल सुटतो आणि तो चक्क जीवाच्या कानाखाली मारतो आणि त्याला विचारतो हार परत मिळवणार आहेस तू, कसा मिळवणार आहेस. अरे तो दागिना तो हार दुकानामध्ये जर तसाच असता ना आतापर्यंत तर मी विकत आणला नसता का तो परत. आपल्या आधीच कोणीतरी विकत घेऊन गेलेला आहे तो आणि ज्याने विकत घेतलेला आहे ना तो येणार आहे कोणीतरी आणि ती माणसं आता गेलेली सुद्धा असतील आणि तो हार आता परत मिळणार नाहीये. आणि मित्रांनो बहुतेक ते NRI म्हणजे विक्रमने आता इथे सांगितलेलं आहे की तो हार कोणीतरी NRI ने घेतलेला आहे, तो NRI म्हणजे बहुतेक महाजनी सरच असणार आहेत. तर विक्रम पुढे म्हणतो तो हार आता परत मिळणार नाहीये, कळतंय का तुला. आणि लक्षात ठेव मेलेली माणसं आणि गेलेला दागिना परत मिळत नाही कधी. अरे तुझी आजी जर वरून बघत असेल ना तर मेलं होत असेल तिला. अरे तिच्या आशीर्वादाचा असा सौदा केलास तू, अरे लाज नाही वाटली का तुला. तर वसू आता पुढं रागाने परत येते आणि त्याला म्हणते आणि हे सगळं काही आमच्या आईच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्हाला कळतंय, अरे कुठल्या हक्काने फुलं व्हायला चालवतास फोटोवरती. तर तेव्हा विक्रम परत आता तर तेव्हा जेव्हा परत आता बाबा असं म्हणून त्याला सांगायचा प्रयत्न करत असतो तर विक्रम आता चक्क आजीची काठी घेतो आणि त्या काठीने जीवाला मारू लागतो आणि त्याला 2-4 फटके त्या काठीने तो देतो सुद्धा. तर तेव्हा आता मानिनी आणि पार्थ पुढे येतात आणि
विक्रमला ते सावरू लागतात, त्याला बाजूला घेऊन जातात. तर तेव्हा नंदिनी त्या सगळ्यांच्या मध्ये पडत असते आणि आता काव्या नंदिनीला बाजूला घेते. तर तेव्हा मानिनी विक्रमला म्हणते, अहो तुम्ही हे काय करताय, शांत व्हा. तर विक्रम म्हणतो, माझ्या आईने याच्या आजीने जे आधीच करायला हवं होतं ना, ते मी आता करतोय. तिने याला वेळीच मारलं असतं ना, तर ही वेळच आली नसती. तर आता नंदिनी विक्रम समोर जाते आणि त्याच्यासमोर हातच जोडते, म्हणते, बाबा प्लीज मी माफी मागते तुमच्या समोर, प्लीज माफ करा. तर तेव्हा विक्रम ओरडतो, अगं कसं माफ करू याला, काय करू तुझ्या या मूर्ख नवऱ्याचं, अगं जागा विकली याने. मानिनी, अगं मी दिलेली जागा विकली याने, अगं याच्या फ्युचरसाठी, याच्या स्वप्नांच्यासाठी घेतली होती मी ती जागा. अगं बाप आहे ना मी याच्या, त्याचं स्वप्न मी पूर्ण करणार नाही तर कोण करणार. अगं उद्या मी नसताना कोणासमोर तरी हात पसरायला लागू नये म्हणून मी घेतली होती याच्यासाठी जागा ती, आणि ती जागा तू विकलीस असं म्हणून तो परत त्याच्या अंगावरती जात असतो. तर तेव्हा आता पार्थ या दोघांच्या मध्ये पडतो. तर तेव्हा काव्या सुद्धा पुढे येते आणि विक्रमला म्हणते, काका प्लीज शांत व्हा ना काका प्लीज. तर तेव्हा वसू आता परत नाटक सुरू करते, म्हणते, अरे विक्रम शांत हो प्लीज, आणि तू एकट्या जीवाला कशासाठी ओरडतोयस, आणि त्याने जे हे सगळं काही केलेलं आहे ते या नंदिनीसाठीच केलं ना, मग हिला नाही का घरामध्ये सांगता आलं. एरवी ना सगळ्यांना शहाणपणा शिकवत असते, मग आत्ताच का मूग गिळून गप्प बसली ही मुलगी, कारण हिला सुद्धा हे सगळं काही असंच व्हायला हवं होतं. आणि ही आत्ता जे काही म्हणते ना की मला माहिती नव्हतं, मला काही माहिती नव्हतं, ही सगळी काही नाटकं आहेत हिची. तर रम्या तिला म्हणते, अगं आई तू जे म्हणतेस ते जर खरं असेल आणि जर नंदिनीने जीवाच्या गुन्ह्यामध्ये जर साथ दिली असेल ना, तर आपल्याला झाली तशी शिक्षा ना या नंदिनीला सुद्धा व्हायलाच हवी. तर तेव्हा काव्या रम्यावरती ओरडते. तर रम्या म्हणते, का या घरामध्ये सगळ्यांना समान न्याय नको का. तर काव्या तिच्याकडे बोट करते आणि म्हणते, तोंड सांभाळून बोल याच्या पुढे. अगं रम्या, तू आणि तुझ्या आईने जे काही वाईट केलेलं आहे ना, त्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. आणि मुळात तुम्ही का मध्ये बोलताय, तुम्हाला कोणी हक्क दिलेला आहे मध्ये बोलायचा. हा अच्छा हो असं आहे का, नंदिनी ताईला बोलायची एकही संधी सोडत नाही का तुम्ही दोघी. तर वसू म्हणते, घ्या याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. अगं तुझी ताई सपशेल चुकलेली आहे तरी सुद्धा तू तिचीच बाजू घेतेस, आणि ही म्हणे IAS ऑफिसर होणार आहे, देशमुखांचा उद्धार करणार आहे. तर काव्या ओरडते, म्हणते, करणारच मी उद्धार, आणि तुमच्यासारख्या गुन्हेगारांना ना नक्कीच शिक्षा करणार, वेळ पडली ना तर कायदा सुद्धा बदलेन मी. तर वसू म्हणते, बदल ना कायदा बदल, पण त्याआधी ना तुझ्या ताईने स्वतःचा फायदा कसा करून घेतला ना हे सुद्धा बघ जरा. असं म्हटल्यानंतर नंदिनी आता जोराने रडू लागते आणि ती मानिनीकडे बघते. तर वसू पुढे म्हणते, अगं जीवा हे सगळं जेव्हा करत होता ना तेव्हा ती जीवाला अडवू शकली असती, घरामध्ये कोणाला तरी सांगू शकली असती, पण तिने तसं काही सुद्धा केलेलं नाही, कारण मग तिच्या हातामधलं आनंद निवास सुटलं असतं ना, ते कसं चाललं असतं हिला. तर काव्य तिच्यावरती ओरडते, आत्याबाई तोंडाला लगाम लावा जरा, काय बोलताय तुम्ही. आणि रम्याला म्हणते, आणि रम्या तू सुद्धा वाटेल ते बोलते, समज जरा. कसं आहे ना, आपल्याला जर एखाद्या गोष्टीबद्दल माहिती नसेल तर बोलू नये माणसाने, एवढी साधी गोष्ट कळत नाहीये का तुम्हाला. मी घेणार माझ्या नंदिनी ताईची बाजू, 100% घेणार. मला माहिती आहे ताई कशा कशामधून गेलेली आहे, मला माहिती आहे ताईची काय अवस्था झालेली होती. ताईने कुठलीही गोष्ट लपवलेली नाहीये, फक्त तिचा नाईलाज होता म्हणून ती सांगू शकली नाही इतकंच. आणि मुळात हा हार विकला, ही जमीन विकली हे कुठं माहिती होतं नंदिनी ताईला, तिला काहीच माहिती नव्हतं यामधलं. तर रम्या आता तिला विचारते, पण हे सगळं काही तुला कसं माहिती. तर काव्या रागाच्या भरात ते बोलून जाते, म्हणते, अगं तिने मला हे सगळं काही सांगितलेलं होतं. आणि असं तिने म्हटल्यानंतर आता सगळ्यांना परत अजून एक धक्का बसतो आणि पार्थ तर धक्क्यानेच तिच्याकडे बघू लागतो, आणि काव्या मात्र आता इथे रागाच्या भरात बोलण्यात चूक करून जाते. तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच, आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जेव्हा आता विक्रम समोर हात जोडतो आणि म्हणतो, मी चुकलेलो आहे, तुम्ही मला हवी ती शिक्षा द्या, तुम्ही जे काही सांगाल ना ते मी करायला तयार आहे. तर विक्रम त्याला म्हणतो, मी जे काही सांगेन ते करणार आहेस का तू. ठीक आहे, मग उद्यापासून ना तू ऑफिसला यायचं आहेस, मान मोडेपर्यंत तू काम करायचं आहेस, आणि यामध्ये काहीही बदल होणार नाही असं सांगून तो आता तिथून निघून जातो. तर आता खोलीमध्ये गेल्यानंतर पार्थ काव्याला म्हणतो, अख्खी दिवाळी आपण एकत्र सेलिब्रेट केली आणि तुम्हाला एकदा सुद्धा सांगता नाही आलं का. आणि तो तिला म्हणतो, तुम्हाला वाटेल ते करा पण माझ्याशी आता बोलू नका, असं म्हणून तो रागात आता तिथून निघून जातो. तर तेव्हा काव्याला त्या गोष्टीचा आता खूप त्रास होऊ लागतो. तर मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.